तुला सगळं कसं माहित रे? आणि हे फोटो कोणी काढले? इन डिटेल कसं माहित तुला? किडनॅपिंग पासून या सगळ्या प्रकरणात तू इन्व्हॉल्व नाहीयेस कशावरून? बोले सांगतो श्वास घे. हात दुखेल तुझा, हात दुखेल तुझा, सांगतो. तेव्हाही नाही मला माझ्या कॅरेक्टरवरून रिजेक्ट केलं होतं ना, तेव्हा हिची लायकी दाखवण्यासाठी मी ते फोटो काढले होते. आणि कालचं म्हणशील ना, तर काल मी ऍक्सिडेंटली पोहोचलो होतो तिथे. त्या दोघांना एकत्र बघितलं आणि मला असं झालं की अरे अर्पिताचं लग्न आहे आज, ही इथे काय करते, म्हणून हे फोटो काढले होते. मला काय माहितीये सगळं, इथे आल्यानंतर हा तमाशा मला कळतोय. वाव, आज आपलं लग्न असताना बरोबर काल तू किडनॅप होतेस. इथे वाचवायला तुला हा येतो. तू याला भेटू नकोस. एवढं मागितलं होतं मी तुझ्याकडे. लग्नाच्या आदल्या रात्री तुला ह्याच्याबरोबर वेळ घालवायचा होता, म्हणून तू हे सगळं रचलंस. मला वाटायचं तू साधी आहेस, विषारी आहेस तू. फुलासारखं जपलं ना मी तुला, प्रेम केलं ना तुझ्यावर, इतकं सगळं तुझ्यासाठी केलं ना मी. फुल नाही आहेस तू, कीड लागलेलं फुल आहेस, कीड. नकोयस मला तू, नकोयस मला तू, नकोयस मला तू. विराज, विराज सर, आपल्यातलं नातं संपलंय आता. माफ करा, अशा मुलीबरोबर मी लग्न नाही करू शकत. माफ करा सर. तुमचा गैरसमज होतोय. अर्पिता मॅडम निष्कलंक आहे, तुम्हाला वाटतं तसं आमच्यात काही. ओके, मोडलं हे लग्न, मोडलं हे लग्न, मोडलं हे लग्न, मोडलं हे लग्न. अर्पिता अशी असेल असं वाटलं नव्हतं हो. आपण काय समजत होतो तिला. नाही निशिकांत, हे दुसऱ्यांदा झालंय. तुमच्या संस्कारातच काहीतरी खोट आहे. असं पाहिलं नव्हतं हो कुठे. आता ह्या मुलीशी कोण लग्न करणार. सांग ना निशी, सांग ना. अरे कोण लग्न करणार हिच्याशी. मामा हे बघा, तुम्ही प्लीज शांत व्हा. आपण सगळे एकाच घरातले आहोत आणि मामाच्या घरची अब्रू ती माझी अब्रू, आणि मी ती सांभाळायला समर्थ आहे. इतकं सगळं होऊन सुद्धा मी अर्पिताचा हात धरायला तयार आहे.
कोण आहे हा? मी जीव देईन पण याच्याशी लग्न करणार नाही. वर तोंड करून बोलतीस एवढा तमाशा झाल्यावर. आता जीव गेला ना तरी या अनिश बरोबरच लग्न करावं लागेल तुला. आज जो मुहूर्त ठरलाय त्या मुहूर्तावर हिचं आणि अनिशचं लग्न होणार म्हणजे होणार. चला लग्नाची तयारी करायला सुरुवात करा. नाही मी नाही करणार याच्याशी लग्न. मी नाही करणार. अर्पिता आता नाही म्हणू नकोस. अगं हाच मुलगा तुला सांभाळून घेईन आता. का काय कमी आहे त्याच्यात हा? आणि एवढे सगळे थेर केल्यानंतर तुझ्याशी लग्न कोण करणार आहे? ए कविता, तिला काय विचारत बसलीस तू? चल घेऊन जा वरती आणि लग्नासाठी तयार करून आण तिला. जा ग. ए कल्याणी घेऊन जा तिला. काय सकाळी काय त्यासाठी लवकर उठायचं असतं. नको लेक्चर देऊ आता. हा? मम्मी उघड ना. काय रे सलील तुझं? असं काय बघताय? आई हे एवढे दागिने कुठून आणलेस? बघू. खोटे आहेत ग, पाणी चढवलेले आहेत. शी. शी काय? खरे पण लवकरच येतील. माझी सून सोन पावलांनी खरे दागिने घेऊन येईल. तू बघ ग, 11 वाजता या घराचं भाग्य चमकणार आहे. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला की हे घर कायम स्वरूपी माझं. खरंच ग, सोन्याचा दिवस आहे आज. समीर कुठे आलाय अजून? अगे येईल ग, येईल. तोच तर खरी जादू करणार आहे. तुला सांगते, जेव्हा समीरचा जन्म झाला ना तेव्हाच मला वाटलं होतं हे माझं लॉटरीचं तिकीट आहे आणि ते आज सिद्ध होणार.